राज्यात सर्व नगरपालिका नगरपंचायतीमधील कर आकारणीबाबत सर्वेक्षण करणार मंत्री उदय सामंत. आमदार शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला प्रश्न. राज्यातील नगरपालिकांसाठी नमूद कमाल व किमान दरांपेक्षा अन्य वाढीव दराने कर आकारणी करण्याची तरतूद नियमात नाही. सर्व नगरपालिका व नगरपंचायत यांच्यामध्ये होणाऱ्या कर आकारणीच्या बाबत सर्वेक्षण केले जाईल अशी ग्वाही मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे, अशी माहिती आमदार शशिकांत शिंदे यांनी मंगळवारी सकाळी 9:30 वाजता दिली. विधान परिषद सभागृहात आपण या विषयावर लक्ष वेधले होते, त्यावर उत्तर देताना मंत्री सामंत बोलत होते. राज्यात अ वर्ग 15, ब वर्ग 75, क वर्ग 158 व 147 नगरपंचायती आहेत. मालमत्ता कर हा नगरपालिकांचा आर्थिक उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत आहे. नगरपालिकेस विशेष सभेद्वारे ठराव संमत करून कर निश्चित करण्याचा अधिकार आहे. राज्यातील इतर नगरपालिका अथवा नगरपरिषदा 54% दराने कर आकारणी करत असल्याचे निदर्शनास आलेले नाही. नागपूर ही महानगरपालिका असून तेथील आमसभेने मंजूर केलेल्या दरानुसार सामान्य कर आकारणी केली आहे. व्यावसायिक इमारतीवरील कर हा निवासी इमारतीच्या कराच्या तुलनेत अधिक असतो. नगरपरिषदा कर प्राप्त उत्पन्नातून विविध विकासकामे, कर्मचाऱ्यांचे वेतन इत्यादी गरजा भागवत असतात. ब वर्ग नगरपरिषदा कमाल कर 27% व किमान 22% मर्यादेच्या आत हा दर असला पाहिजे. क वर्ग नगरपरिषदा कमाल कर 26% व किमान 21% मर्यादेच्या आत हा दर असला पाहिजे. कमाल व किमान दरापेक्षा अन्य वाढीव दराने कर आकारणी करण्याची तरतूद नियमात नाही, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे. या ठिकाणी अ वर्ग, ब वर्ग, त व क वर्ग ह्या नगरपालिका, महानगरपालिका, नगरपंचायत असतात. त्यांच्यावर कर आकारणीच्या संदर्भात अधिकार दिलेले आहेत. हे कर आकारणी करताना त्यामध्ये त्यांची कशी कर आकारणी झाल्यानंतर वर्ष काही लोक देत नाहीत, त्याच्यावर दंड आकारा वगैरे सगळं ते वाटप करण्याच्या बाबतीमधले आपण निकष ठरवलेले आहेत. काय नगरपालिका, नगरपंचायत कर्मचाऱ्यांचे पगार पण देत नाही आणि काय देत नाही, ते भलतीकडे पैसे वापरतात. याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार का? कारण तो सरकारवर बोजा पडतो आणि जर चुकीच्या पद्धतीने असं कोण वाटप करत असेल तर त्यांच्यावर आपण कारवाई करणार का? कराड उत्तरचा आवाज अखेर विधिमंडळात घुमू लागला. आमदार मनोजदादा घोरपडे यांनी उपस्थित केले विविध प्रश्न. राज्य सरकार सकारात्मक. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये तब्बल 25 वर्षांनंतर परिवर्तन झाले असून भाजपच्या झेंड्याखाली हा मतदारसंघ आला आहे. पहिल्यांदाच आमदार झालेल्या मनोजदादा घोरपडे यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये सर्वसामान्य जनतेशी निगडीत प्रश्न उपस्थित करून सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. रहमतपूर नगरपालिकेकडे गेल्या 3 वर्षांपासून वैशिष्ट्यपूर्ण योजनेतील 5 कोटी रुपयांचा निधी पडून आहे, मात्र तो खर्च करण्यासाठी सरकार परवानगी देत नसल्याचा प्रश्न उपस्थित करून त्यांनी रहमतपूर वासियांना दिलासा दिला आहे. आमदार घोरपडे यांनी मंगळवारी सकाळी 10 वाजता याबाबत स्थानिक पत्रकारांना माहिती दिली. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ हा भौगोलिकदृष्ट्या मोठा असून कराड, कोरेगाव, सातारा आणि खटाव तालुक्यातील भाग यामध्ये समाविष्ट आहे. अत्यंत ग्रामीण असलेल्या या मतदारसंघाचे प्रश्न मोठ्या प्रमाणावर प्रलंबित होते. अधिवेशनाच्या माध्यमातून ते सरकारी दरबारी मांडून सोडवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. रहमतपूर नगरपालिकेकडे सन 2022 पासून वैशिष्ट्यपूर्ण योजनेतील 5 कोटी रुपयांचा निधी पडून आहे. तो खर्च करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिलेली नाही. जर सरकारने परवानगी दिली तर शहराच्या विकासामध्ये मोठे काम होणार असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. एकूणच रहमतपूर शहरावर त्यांनी आता लक्ष केंद्रित केले असल्याचे स्पष्ट झाले आहे. महावितरण कंपनी शेतकऱ्यांना सोलर वीज कनेक्शन घेण्याबाबत आग्रह करत आहे, मात्र तो शेतकऱ्यांच्या आणि शेतीच्या दृष्टीने यशदायी नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना सोलर ऐवजी वीज कनेक्शन मिळावे. खटाव तालुक्यातील मठाधिपती विठ्ठलस्वामी महाराज दिंडीला मानाच्या दिंडीत सहभागी करून घ्यावे आणि त्यांच्या परंपरेनुसार त्यांना मानाचे स्थान द्यावे. मसूर येथे पोलीस दूरक्षेत्राच्या ठिकाणी नव्याने पोलीस ठाण्याची निर्मिती झाली आहे. पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीस निधी मिळावा याविषयी प्रश्न उपस्थित करून राज्य सरकारच्या निदर्शनास आणून दिले आहेत, असेही आमदार घोरपडे यांनी स्पष्ट केले. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये मसूर या ठिकाणी नवीन पोलीस स्टेशन मंजूर झालेलं आहे, चालू झाले, परंतु त्याला त्या ठिकाणी सुसज्ज इमारतीची गरज आहे. तर त्यासाठी या ठिकाणी आर्थिक तरतूद करावी. तसंच रहमतपूर नगरपालिकेमध्ये 21-22ला वैशिष्ट्यपूर्ण योजनेच्या माध्यमातून आमच्या नगरपालिकेकडे 5 कोटी रुपये आहेत, परंतु ते खर्च करण्यासाठी आम्हाला परवानगी मिळावी. त्याच पद्धतीनं माझ्या मतदारसंघामध्ये जयरामस्वामी वडगाव हे अतिशय ऐतिहासिक अशा पद्धतीचं या ठिकाणी ठिकाण आहे आणि त्याची दिंडी जवळपास शेकडो वर्ष या ठिकाणी
आपल्या दिंडीमध्ये असते, परंतु त्याला मानाच्या दिंडीचं त्या ठिकाणी स्थान मिळावं हे या ठिकाणी आपल्याकडे आमची मागणी आहे. त्याच पद्धतीनं सोलरच्या बाबतीत मोटरचं जे काय आता त्या ठिकाणी आपण डिपॉझिट घेतलेले आहेत मागच्या 2-2.5 वर्षाची, त्या लोकांना त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कनेक्शन्स मिळावीत. कारण कॅनॉल असेल नदीला काही ठिकाणी बऱ्याचशा अडचणी आहेत जागेच्या, त्यामुळे त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सोलर पॅनल बसवता येत नाहीत. तर हा एक अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. हा या ठिकाणी आपण शासनाकडून आम्हाला त्या ठिकाणी शेतकऱ्यांना इथून पुढच्या काळामध्ये इलेक्ट्रिक मोटरसाठी परवानगी मिळावी, मोटर बसवून मिळाव्यात. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या सहकारी तत्वावरील पाणीपुरवठा योजनांना न्याय द्या. आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांची विधानसभेत मागणी. राज्य सरकारने संपूर्ण राज्यभरातील सहकारी पाणीपुरवठा योजनांना 75% अनुदान देण्याचे दिनांक 1 एप्रिल 2025 पासून बंद केले आहे. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी अवलंबून असणाऱ्या या योजना अडचणीत आल्या आहेत. राज्य सरकारने कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कायद्यात बदल करून या योजना समाविष्ट करून घ्याव्यात आणि वीज बिल माफीसह अन्य योजनांचा लाभ या योजनेत समाविष्ट असणाऱ्या शेतकऱ्यांना करून द्यावा, अशी आग्रही मागणी कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी केली. आमदार भोसले यांनी मंगळवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास स्थानिक पत्रकारांना याबाबतची माहिती दिली. राज्यभरात मोठ्या प्रमाणावर सहकारी पाणीपुरवठा योजना कार्यरत आहेत. 1960 सालापासून स्थापन झालेल्या योजना आज अखेर शेतकऱ्यांच्या एकीच्या जोरावर सुरू आहेत. राज्य सरकारने दिनांक 1 एप्रिल 2025 पासून या योजनांना 75% अनुदान देण्याचे बंद केले आहे. त्यामुळे या योजना अडचणीत आल्या आहेत. एकीकडे राज्य सरकारने 7.5 हॉर्स पॉवर क्षमतेच्या वीज पंपाला वीज बिल माफी केली आहे. मात्र सहकारी पाणीपुरवठा योजनेत 2000 शेतकऱ्यांसाठी 250 हॉर्स पॉवर क्षमतेचा वीज पंप आहे. त्यामुळे त्याला वीज बिल माफी मिळत नाही. जर गणिताचा विचार केला तर प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या वाट्याला फार कमी क्षमतेचा वीज वापर येतो. त्यामुळे राज्य सरकारने याचा विचार करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. सरकारी तत्वावरच्या पाणी पुरवठा योजना ज्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पूर्वीच्या काळामध्ये स्थापन झाल्या, अशा पाणी पुरवठा योजनांना 31 मार्च 2025 पर्यंत सरकार 75% अनुदान देत होतं. 1/4/2025 पासून ह्या योजनांना अनुदान देण्याचं सरकारने बंद केलं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या सहकारी तत्वावरच्या पाणी पुरवठा योजना या अडचणीमध्ये आलेल्या आहेत. अध्यक्ष महोदय, मी आपल्याद्वारे सभागृहाला विनंती करतो की या योजनांना जर का अनुदान सरकारने दिलं नाही तर या योजना अडचणीत येतील आणि पर्यायाने शेतकरी देखील अडचणीत येऊ शकतो. या सहकारी तत्वावरच्या पाणी पुरवठा योजना 1960 पासून निर्माण व्हायला सुरुवात झाली. त्या 1980-90च्या दशकापर्यंत ह्या योजना निर्माण झाल्या. या योजना निर्माण होत असताना सामूहिकरित्या या योजना निर्माण करण्याचं काम त्या काळामधल्या नेते मंडळींनी केलं. असंख्य शेतकऱ्यांना एकत्रित करून या शेतकऱ्यांच्या माध्यमातून एक योजना उभं करण्याचं काम हे त्या काळामध्ये झालं. अध्यक्ष महोदय, आपल्या सरकारने 7.5 HP पर्यंतचे कृषी पंप ज्या शेतकऱ्यांचे आहेत त्यांचं वीज बिल माफ करण्याच्या बाबतीमधलं काम केलं. मी सरकारचा आभारी आहे की सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय हा शेतकऱ्यांच्यासाठी घेतला. पण अध्यक्ष महोदय, ह्या ज्या योजना आहेत सहकारी तत्वावरच्या पाणी पुरवठा योजना, या योजनांमध्ये 2-2 हजार शेतकऱ्यांची ही योजना आहे आणि ज्याच्यामध्ये 250 HP मोटर. मग 7.5 HPच्या मोटर पर्यंत आपण जो बार ठेवलाय त्याच्यामुळं ह्या योजना क्वालिफाय होत नाहीत. पण अध्यक्ष महोदय, 2000 शेतकऱ्यांची योजना असेल आणि 250 HPची मोटर जरी असली तर आपण जर का बघितलं तर एका शेतकऱ्यावर किती लोड येतो तर 0.12 HP इतकाच लोड एका शेतकऱ्यावर येतो. आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातल्या सामान्य कुटुंबामधल्या शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा देण्यासाठी मी आदरणीय मंत्री महोदय ताई इथं आहेत, ताईंना विनंती करतो की ह्या योजनांचं वीज बिल माफ करण्याच्या बाबतीमधला निर्णय हा सरकारच्या माध्यमातून आपण घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. या योजना खरं तर कृष्णा खोरे विकास महामंडळामध्ये घेण्यासाठीची विनंती
आम्ही आदरणीय मंत्र्यांना मागच्या काळामध्ये केली होती की जर का कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कायद्यामध्ये दुरुस्ती केली आणि ह्या योजना कृष्णा खोरे विकास महामंडळाकडे वर्ग केल्या तर ह्या योजनांची देखभाल दुरुस्ती अत्यंत चांगल्या प्रकारे होऊ शकेल. ट्रायपार्टेट आपल्याला अग्रीमेंट करता येऊ शकेल आणि त्याच्यामधनं मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याचा फायदा होताना देखील आपल्याला दिसू शकेल. कोरेगाव तालुका हिरवागार करून पर्यावरणाचे संतुलन साधले जाईल. डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे. कोरेगाव पंचायत समितीतील महत्त्वपूर्ण बैठक. कोरेगाव तालुक्यासह विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी आमदार महेश शिंदे यांनी वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेद्वारे पंचमहाभूते म्हणजेच पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश यांचे संवर्धन होणार आहे. हे जर संवर्धन झाले तरच भावी पिढी देखील उत्कृष्ट काम करू शकेल. कोरेगाव तालुक्याचा सर्वांगीण विकास करत असताना तालुका हिरवागार करून पर्यावरणाचे संतुलन साधले जाईल अशी ग्वाही भाजप नेत्या डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे यांनी दिली. कोरेगाव तालुक्यात आमदार महेश शिंदे यांच्या पुढाकाराने वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन मोहीम हाती घेण्यात आली असून प्रत्येक गावात 200 झाडे लावण्याचा निर्धार करण्यात आला आहे. त्याचे नियोजन करण्यासाठी मंगळवारी दुपारी 12:30 वाजता पंचायत समिती सभागृहात तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी आणि ग्रामस्थांची संयुक्त बैठक झाली. त्या बैठकीत मार्गदर्शन करताना डॉक्टर शिंदे बोलत होत्या. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, भाजपचे तालुकाध्यक्ष निलेश यादव, माजी अध्यक्ष संतोष आबा जाधव, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, नगराध्यक्षा दीपाली महेश बर्गे, माजी नगरसेवक सचिन भैया बर्गे, माजी उपनगराध्यक्ष सुनील दादा बर्गे, बिचुकलेचे सरपंच प्रशांत पवार, हनुमंतराव जगदाळे, संतोष बर्गे, अजित विलासराव बर्गे, दीपक फाळके, हिवरे येथील सरपंच अजित खताळ यांच्यासह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. जर पंचमहाभूत शुद्ध राहिली तर आपली पुढची पिढी आपल्याला माफ करणार आहे. त्यामुळे नदीमध्ये कमीत कमी सल्फेट्स कसे जातील, तुमचं जे पाणी आहे ते शुद्ध करून कसं आपल्या नदीमध्ये सोडता येईल ह्याच्यावर आपण विचार केला पाहिजे. सेंद्रिय शेती जास्तीत जास्त तुम्ही ग्रामसेवक आहात ती कशी प्रवृत्त करता येईल, कारण अगदी सगळीच सेंद्रिय शेती काही तोट्यातली नसते. त्यामुळे 25% रासायनिक आणि 75% सेंद्रिय यातून उत्पादन कसं जास्त होतं, जे रेसिड्यू फ्री आपण म्हणतोय. तर नुसतं सेंद्रिय न म्हणता रेसिड्यू फ्री शेतीला तुम्ही प्राधान्य द्या, त्याचं जनजागरण करा. लोक करायला तयार आहेत पण लोकांना तेवढं ज्ञान नाहीये. तिसरं म्हणजे जे तेलातली भेसळ आहे, लाकडी घाण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त जे महिला बचत गट आपल्याशी संबंधित असतात त्यांना तुम्ही प्रवृत्त करा आणि त्यांना प्रत्येक बचत गटाला 100 घरांचं टार्गेट द्या. ज्याप्रमाणे लोकचळवळीप्रमाणे आपल्याला हा वृक्षारोपण आणि वृक्ष संधारणाचा कार्यक्रम घ्यायचा आहे त्याच पद्धतीनं आपल्याला लाकडी घाण्या जर आपण महिलांच्या मार्फत चळवळीप्रमाणे उभं केलं तर आज आपल्या भारतातला कर्करोगाच्या नंतरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो डायबिटीसचा आहे. आणि तो निव्वळ तेलामध्ये जे सॉल्व्हंट 70% मिक्स केलं जातं आणि त्याच्यावर कुणाचाही कंट्रोल नाही. आपण शासनाची वाट न बघता आपल्या मतदारसंघापुरतं काम चालू करूया. जर डायबिटीसला हद्दपार करायचं असेल तर लाकडी घाण्याचं तेल सेवन केलं पाहिजे. त्याचं पूर्ण आर्थिक गणित व्यवस्थित आहे. म्हणजे तुम्ही अगदी 110 रुपये किलोचं पाम तेल घेताय आणि 250-300 रुपयाचं लाकडी घाण्याचं तेल घेताय तरी मी तुम्हाला सिद्ध करून दाखवू शकते की ते आपल्याला आरोग्याला चांगले आणि ते आर्थिकदृष्ट्या पण परवडते.